अमित शहा उद्या रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत। रायगडमधला कार्यक्रम आटपून अमित शहा सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन करणार आहेत। दरम्यान यावरून विरोधकांनी सुनील तटकरे यांना टोला लगावलाय। पाहूयात। अमित शहांना तटकरेंच्या घरी मेजवानी। तटकरेंच्या घरी पाहुणचार, शिवसेना सावधान। शाही मेजवानीचा कुणाला राजकीय ठसका? महायुतीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सुप्त संघर्ष आहे। हा संघर्ष लपून राहिलेला नाही। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात तर हा संघर्ष अधिक टोकदार आहे। त्यामुळेच सगळ्या सत्तापदांची वाटणी झालेली असताना रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अजून मिटलेला नाही। महायुतीतला हा वाद एवढा टोकाचा आहे की शिवसेनेच्या आमदारांनी सुतारवाडीचा औरंगजेब असा शब्दप्रयोग तटकरेंसाठी वापरला होता। महाराष्ट्रातला असणारा अकलूजमध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी विदुर्मीचा संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचा अकलूज कुठे? सुतारवाडीला। आजचा औरंगजेब कुठे? सुतारवाडीमध्ये बसलेला आहे। सुतारवाडीचा औरंगजेब अशी उपमा ज्या सुनील तटकरेंना दिली होती त्याच तटकरेंच्या घरी अमित शहा जेवायला जाणार आहेत। वास्तविक पाहता किल्ले रायगड भरत गोगावलेंच्या मतदारसंघात आहे। त्यामुळे अमित शहांचं आदरातिथ्य गोगावलेंकडे असणं अपेक्षित होतं। पण अमित शहांनी तटकरेंच्या घरी पाहुणचार घेण्याचं ठरवलंय। त्यामुळे रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंचा पापड मोडला असावा, पण बोलायची सोय नाही। अजितदादांनी तर देशाचे गृहमंत्री त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या घरी जेवायला येणार हे सांगून टाकलंय। आम्ही अमित शहांना अशी विनंती केली होती, आपण जर मुंबईत असाल तर यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या परिसरात असाल तर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे यावं। ते पुण्यावरून जाणार असल्यामुळं आता सुनील तटकरे यांच्याकडं तटकरे साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे। शिवसेनेला जाहीर नाराजीही व्यक्त करण्याची सोय राहिलेली नाही, पण जेवायला जाऊन सुनील तटकरे रायगडच्या पालकमंत्री पदाचा कोहळा तर काढून घेणार नाहीत ना, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात असावी। तटकरेंच्या घरी अमित शहांनी जेवायला जाण्याबाबत कुणीही काहीही बोललं नसताना शिवसेनेचे नेते मात्र स्वतःच त्यावर स्पष्टीकरण देत सुटले। शिवसेनेला तटकरेंचं जेवण रुचलेलं नसताना भाजप मात्र त्यात काही वेगळं नसल्याचा आव आणून बसली आहे। महायुतीतल्या एका नेत्यानं दुसऱ्या नेत्याला जेवायला बोलावणं साहजिक असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। तर रायगडमध्ये गेल्यावर अमित भाई यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि एक प्रमुख पक्ष आहे अजितदादाचा, सुनील तटकरे ज्यांचे अध्यक्ष आहेत आणि सुनील तटकरे हे आमच्या महायुतीच्या काही प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे अमित भाई त्या ठिकाणी जे जात आहेत यात काही वावगं नाही। अमित शहा शिवसेनेबाबत विशेष सहानुभूती ठेवून आहेत, पण यावेळी अमित शहा राष्ट्रवादीकडे झुकू लागलेत की काय असं शिवसेनेला वाटू लागलंय। त्यामुळेच शहांच्या तटकरेंच्या घरच्या मेजवानीमुळे शिवसेना नेत्यांच्या पोटात उगाचच गोळा उठल्यासारखं झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।